पक्ष आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना. त्यामुळे दोन्ही पक्षांचं सरकार यावं अशी या सगळ्यांची इच्छा आहे. काही बाहेरून आलेले जे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं देखील कुठेतरी बोललं जात आहे की मराठी आम्ही शिकणार नाही, आम्ही मराठी बोलणार नाही. त्याकडे कशा प्रकारे बघताय? बघा, ह्या सर्वांनी आता गेले 2014 पासून मराठी मतांमध्ये फूट पाडून बीजेपीचं सरकार आलं आणि त्यांना माहिती आहे हे दोन्ही भावांना जर वेगळं ठेवलं तर इथे आपली सत्ता येईल. आणि 14 पासूनचं आपण वातावरण बघितलं तर ह्या परप्रांतीयांच्या पाठीशी हे सरकार राहिलेले आणि म्हणून त्यांची मुजोरी वाढलेली आहे. आज केडिया सारख्या याच्यामध्ये अनेक किडे आहेत. असे अनेक म्हणजे आपल्या मीरा भाईंदर मधलं जर प्रकरण आपण पाहिलं तर हे सगळे जे प्रकार आहेत हे मराठीवरती आघात करणारे आहेत. आणि म्हणून हे दोन्ही भाव एकत्र आल्यानंतर ह्या महाराष्ट्राची दिशा बदलणार आहे आणि या सगळ्याच एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेवरती या दोघा भावांची सत्ता येईल असं वातावरण आहे. थँक्यू. तर वैभव खेडेकर यांची ही प्रतिक्रिया. तर शिवसैनिक आणि मनसैनिक आता वरळी डोमकडे निघालेत. ही लोकल ट्रेन मधली देखील दृश्य आपण पाहतो. एकत्रित या सगळ्या नियोजनामध्ये काम करतायत. दुसऱ्या बाजूला हळूहळू एक एक करून नेते जे आहेत यायला सुरुवात झालेली आहे. मात्र आज सगळ्यांचं विशेष करून लक्ष असणार आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे. आवाज मराठीचा हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जो मोर्चा मुंबईमध्ये निघणार होता, मात्र सरकारने जी आर रद्द केल्यानंतर विजय मेळावा जो आहे तो वरळी डोममध्ये पार पडतोय. त्यामुळे आजच्या विजय मेळाव्यामध्ये ही खरं तर आगामी निवडणुकांसाठी राजकीय नांदी आहे का याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. त्यामुळे आपण पाहतोय की आजच्या या संपूर्ण मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि आज राज ठाकरे नक्की काय संबोधित करतात किंवा युतीच्या दृष्टीनं दोघांकडून काय महत्त्वाची घोषणा आजच्या व्यासपीठावरती होते का. मात्र सुरुवातीलाच त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे ना कोणत्या पक्षाचा झेंडा असेल ना कोणता अजेंडा